नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंय सरकारची रिक्रुटमेंट गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर करपाचो एक महत्वाचो निर्णय ह्या सरकारान आणि विशेष करून मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी घेतलो. आमी ह्या निर्णयाचे स्वागतूच केले. आमीच न्हू तर सगळ्यांनीच, सगळ्याच राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या निर्णयाचे स्वागत केले. जशें गॅझेटेड ऑफिसरा खातीर गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन आसा, त्याच पद्दतीन सब ऑर्डिनेट रिक्रुटमेंटा खातीर गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन सरकारान नेमला. 2019 ह्या वर्सा सावन खरें म्हटल्यार ह्या कमिशनाच्यो गजाली, ह्या कमिशनाचो निर्णय जाल्लो, पुणून प्रत्यक्षांत हे कमिशन कार्यान्वीत जावपाक 2024 उजवाडाचो पडलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हेर तांच्या वांगड्यांचो प्रेशर आसतनाय सुद्धा हे कमिशन कार्यान्वीत केलें आणि रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू जालो. आता मेरेन म्हाका दिसता 6 काय 7 एडवर्टायजमेंट्स रिलीज जाल्लेले आसात आणि तातूंत व्हडा प्रमाणान रिक्रुटमेंटूय सुरू जाला. पारदर्शक, निपक्षपाती अशा पद्दतीन ही भरती जावची आणि पात्र उमेदवारांक सरकारी सेवे भितर संधी मेळची अशा उद्देशान हो आयोग सरकारान नेमलेलो आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयान सरकारी नोकऱ्यांचो कसो धंदो सुरू आसा. कॅश फॉर जॉब येदो व्हडलो बोवाळ जालो, पूण आयज त्या कॅश फॉर जॉबाचे कांयच गजालूय ना आणि ते कितें जालें हेवूय कोणाक खबर ना. आनी अशा तरेन स्टाफ सिलेक्शन कमिशन सरकारान कार्यान्वीत केलें. स्टाफ सिलेक्शन कमिशनाक प्रॉमिनंटली चडशा राजकीय फुडाऱ्यांचो विरोध आसा. म्हटल्यार सरकारांतलेच आणि मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्याच मंत्रिमंडळातले कांय मंत्री हे ह्या आयोगाच्या पुरायपणान विरोधान आसा. हातून एकमेव म्हणटात ते हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांणी उघडपणान ह्या आयोगाक विरोध केल्लो, उघडपणान ह्या आयोगा बाबतीत नाराजी व्यक्त केल्ली. हो विशय केंद्रीय स्तराचेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या मेरेन पावल्लो आणि मागीर ताणें मुख्यमंत्र्यांक आफोवन घेवन ह्या विशयाचेर चर्चाय केल्ली. ह्या विशयाच्यो बातम्योय आमी वाचल्यो. पुणून जो प्रयत्न विश्वजीत राणे हांणी केल्लो की ह्या आयोगाक खंय तरी आडोवपाचो म्हणून, तो प्रयत्न निश्फळ ठरलो आणि मुख्यमंत्र्यांनी हो आयोग कार्यान्वीत केलो. पुणून आता मेरेन ज्या खात्यांची पदां, वेकन्सीज जी एडवर्टायज जाल्ली आसात, ती जनरल मुख्यमंत्र्याच्या चडशा खात्यांची पदां ही एडवर्टायज जाल्ली आसात. हेर मंत्र्याच्या खात्यांतली पदां ही अजून मेरेन तशा तरेन व्हडा प्रमाणान एडवर्टायज जाल्लेली ना आणि त्या खातीर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्यासून ही ह्या आयोगाचें काम सुरू केलें, हिवूय एक बरी गजाल म्हणची पडटली. आता एकी कडेन गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आसा आणि दुसरी कडेन हालींच्या वेळार आमी खुबशा पेपरांचेर जायराती पळयल्यो. खुबशा डिपार्टमेंटांतल्यान कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस रिक्रुटमेंट व्हडा प्रमाणान सुरू जाल्ली आसा. आता आकस्मीक वेगवेगळ्या खात्याची जी पदां ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस भरपाचें कारण कितें हाचो सोद घेवपाचो जर आमी प्रयत्न केलो जाल्यार ताका स्पेसिफीक अशा पद्दतीचें कारण मेळना. पुणून हे जे पोस्ट सध्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस जी वेगवेगळी खातीं भरतात, हे पोस्ट त्या खात्यांक रेग्युलर बेजिसाचेर जाय. पूण ते रेग्युलर बेजिसाचेर जर भरतलो जाल्यार ते स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत भरचे पडटले आणि त्या खातीर स्टाफ सिलेक्शन कमिशनाक बायपास करून ही सगळी डिपार्टमेंटां कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस पद्दतीचेर हे वेकन्सीज भरतात काय कितें असो दुबाव येवपा सारकी परिस्थिती आसा. आता उदाहरण जर घेवचें जाल्यार फाटल्या कांय दिसांनी गोवा पॉल्युशन कंट्रोल बोर्डांतल्यान कितलीशींच पदां ही जाहीर जाल्ली आसात. आयज गोवा लँड सर्वे डिपार्टमेंटाची एक जायरात आसा आणि त्या जायराती भितर कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस 20 फील्ड सर्वेयर्स आणि 20 MTS भरपाचें सरकारान थारायलां. आता फील्ड सर्वेयर हे कांय स्पेसिफीक कारणाक लागून लँड सर्वे डिपार्टमेंट भरिना. ती पदां त्या खात्यान रिकामी आसात, सो ती रेग्युलर पदां भरपाची गरज आसा. मागीर ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस जायरात कित्याक लागून? ह्या सगळ्या गजालींच्या बाबतीत जेन्ना चवकशी केली तेन्ना अशें लक्षात आयलें
की ह्या मंत्र्यांनी ही पदां आयोगा मार्फत भरपाक पुरायपणान विरोध केल्लो आसा आणि त्या खातीर ही पदां कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस भरपाचें काम सुरू जालां. आता आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयच्या प्रशासनान मोर दॅन 5,000 जे कामगार आसात, कर्मचारी आसात, ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस काम करतात. फाटली 5 वर्सां आणि मोर म्हटल्यार 5 वर्सां परस चड वर्सां काम केल्ले 5,000 कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस काम करतात. फाटली कितलीशीच वर्सां 25 ते 30 वर्सां मेरेन सुद्धा कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी कर्मचारी आसात. कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतानाच रिटायर जाल्ले कितलेशे कर्मचारी आसात. त्या कर्मचाऱ्यांक रेग्युलर करपाच्या संदर्भात सरकार कांयच गंभीरपणान पावलां मारिना. हो विशय जेन्ना असेंब्लीन चर्चेक येयल्लो तेन्ना मुख्यमंत्र्यांनी ह्या विशीं एक धोरण आमी तयार करतले. म्हटल्यार लॉंग टर्म जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस ज्यांनी काम केलां तांकां किमान कितें तरी बेनिफीट मेळचो ह्या उद्देशान हें धोरण आसतलें. पूण फाटल्यो 2 असेंब्ली जाल्यो हें धोरण काय अजून जाहीर जायना. किमान येता त्या पावसाळी अधिवेशनान हें धोरण जाहीर जातलें अशी अपेक्षा आमी करया. PWD इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कितलेशेच कामगार लायनमॅन असत नाजाल्यार हेल्पर असत हे कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात. खरें म्हटल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे हे महत्वाचे घटक. तांकां कंटिन्युअसली ह्या कामगारांची गरज आसा. तरी पूण हे कामगार कॉन्ट्रॅक्च्युअल नाजाल्यार टेम्पररी स्टेटस अशें म्हणून ह्या कामगारांची सतवणूक पिळवणूक सरकारा कडल्यान सुरू आसा. ह्यो सगळ्यो गजाली सुरू आसतना आनीक तातूंत आतां भर घालपाचो हो जो प्रकार सध्या सुरू जाल्लो आसा तो खरो म्हटल्यार सिरियस कन्सर्न करपा सारको विशय आसा. कारण कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर कामगार भरती करता आसतना तांकां रिटर्न टेस्ट नाजाल्यार हेर गजाली फॉलो करपाची गरज ना. डायरेक्ट इंटरव्यू जावप आनी त्या इंटरव्यूंतल्यान तांची नेमणूक जाता. मागीर आपल्या मनशांक अशा पद्दतीन हांगासर कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर घेवप आनी मागीर अमकी ठरावीक वर्सां 5 वर्सां 10 वर्सां जाल्या उपरांत मागीर ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड तांकां परमनंट करपाची आंदोलनां त्यांच्या कडल्यान घडोवन हाडप म्हटल्यार निमणे तोच प्रकार जातलो. आनी मागीर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्थापन करपा फाटलो जो उद्देश आसा तो उद्देश पुरायपणान हो निष्क्रिय अशा पद्दतीन ठरतलो. आनी त्या खातीर सरकारान ह्या विशया कडेन गंभीरपणान पळोवपाची गरज आसा आनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या विशयी स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा की आकस्मीक ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस पोस्ट एडवर्टायज करपा फाटलें कारण कितें. ते स्टाफ सिलेक्शन कमिशनाक बायपास करपाक सोदतात काय कितें. आनी ते जर बायपास करपाक सोदतात जाल्यार म्हाका दिसता ती सिरियस अशा पद्दतीचीच गजाल म्हणची पडटली. आता MTS पोस्ट ज्या आयज लँड सर्वे डिपार्टमेंटान जाहीर केल्या 20 MTS तांणी भरपाचें थारायलां. आता MTS GMC IPHP आनी हेर डिपार्टमेंटांनी कितलेशेच MTS हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस काम करतात. पुणून ह्या MTSच्या सॅलरीच्या बाबतीत जर विचार केलो जाल्यार तातूंत प्रचंड प्रमाणात तफावत आमकां दिसता. म्हटल्यार IPHPन जे 26 सुमार पेशंट अटेंडंट पेशंट केअर नाजाल्यार इनडायरेक्टली ताका MTSूच म्हणटात तांची जी नेमणूक केली 2013 वर्सा त्या 26 स्टाफांक आयज मेरेन इतली 10 वर्सां काम करून तांकां पगार मेळटा 19,000 आनी आयज जी एडवर्टायजमेंट सरकारान पब्लीश केल्या तातूंत MTS वाल्यांक पगार आसा 20,000. म्हटल्यार फाटली 10 वर्सां काम करपी MTSाक पगार 19,000 आनी आतां जी सरकार जायरात जाहीर करता तांकां पगार 20,000. हो हिशोब कितें. म्हटल्यार सरकारूच ह्या सगळ्या भुरग्यांक आनी स्पेशली बहुजन समाजाचे हे भुरगे बारीक बारीक पोस्टाचेर काम करपी हे भुरगे आनी बहुजन समाजाचे सरकार अशें म्हणून हे सरकार मिरयता जाल्यार ह्या बहुजन समाजाच्या ह्या भुरग्यांची अशा पद्दतीची छळवणूक पिळवणूक हे सरकार कशें कितें करपाक शकता. किमान त्या वेतनान तरी समानता दवरा. काम तेंच पुणून वेगवेगळ्या स्तरार वेगवेगळ्या पद्दतीन पगार दिवप हे कितें. हे योग्य काय कितें. म्हाका दिसता स्टाफ सिलेक्शन कमिशन स्थापन करपा फाटलो जो उद्देश तो खंय तरी डायल्यूट जायत आसा. मुख्यमंत्र्याचेर प्रेशर घालून ह्या सरकारांतले कांय मंत्री आपल्या खात्यांतली ही पदां कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर भरून पळवाट सोदपाक सोदतात. हो प्रकार बंद जावपाक जाय.
ह्या असेंब्ली सेशनान विरोधकांनी ह्या विशया वयल्यान सरकाराक जाप विचारपाची गरज आसा. मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भान जे धोरण ताणें हाडटा म्हणून सांगलेले ते धोरण ह्या विधानसभेत येवपाची नितांत गरज आसा. आणि निमणी गजाल म्हटल्यार सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर जी हाली जाल्या त्या ऑर्डरी प्रमाण दीर्घकाळ म्हटल्यार लॉंग टर्म जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर सरकारी कार्यालयांनी काम करतात त्या कर्मचाऱ्यांक रेग्युलर करपाची गरज आसा. सरकार ह्या असेंब्ली पयलीं ह्या अशा पद्धतीन कितलीशीच वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी कर्मचाऱ्यांक रेग्युलर करपाच्या संदर्भात कठोरपणान पावलां मारतलो अशी अपेक्षा आमी धरया. म्हाका दिसता अशा तरेन आमच्या बेरोजगार युवकांक नोकरी दिवपाच्या निमतान अशा पद्धतीन कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर त्यांची नेमणूक करप आणि तांची पुराय जीण पिळून तांकां काबार करप हे प्रकार बंद जावपाक जाय. हे प्रकार थांबपाक जाय आणि हे प्रकार सरकार थांबयतलो अशी अपेक्षा आमी करया. तर अशा तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे व्हिडिओज तुमकां आवडले जाल्यार ते लाईक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात.